मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका मनोरंजक वळणावरती आहे. या मालिकेमध्ये आता काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा सगळ्यांनीच रम्याची चांगलीच गळचेपी करायचं असं ठरवलेलं असतं. विजय आणि तुझ्या झालेल्या लग्नात आम्ही कोणीच नव्हतो असं म्हणून विजय आणि रम्याचं पुन्हा एकदा विधिवत लग्न लावून देण्याचं सगळेजण ठरवतात. विजय आणि रम्याने लग्न केलेलंच नसतं, पण आता खरंखुरं विधिवत सगळ्यांसमोर लग्न होणार या विचारानेच रम्याला थरकाप सुटतो. लग्नाची सगळी तयारी झालेली असते. काव्या आणि नंदिनी रम्याला लग्नासाठी तयार करत असतात. रम्या त्यांना म्हणते, तुम्ही माझं असं जबरदस्तीने लग्न नाही लावू शकत. तेव्हा नंदिनी म्हणते, ही तर आपल्या घरची परंपराच आहे. आमचंसुद्धा जबरदस्तीनेच लग्न झालं, पण नंतर आम्हाला कळलं की आमच्या हाती काय सोनं लागले ते. तुझ्याही बाबतीत असंच होऊ शकतं. तिकडं विजय हा कोणासोबत तरी फोनवर बोलत असतो आणि तो म्हणत असतो की देशमुखांच्या जाळ्यात मी पुरता अडकलोय. यांनी रम्यासोबत माझं लग्न लावून देण्याचं ठरवलंय, पण आता मला त्यांचे विश्वास संपादन करण्यासाठी हे लग्न करावंच लागणार. पण मला माझा उद्देश विसरून चालणार नाही. एवढ्यात पार्थ आणि जीवा मागून येतात. आपलं बोलणं त्यांनी ऐकलं तर नसेल ना या विचाराने विजय चांगलाच घाबरतो. आता विजय हा देशमुखांच्या घरामध्ये कोणत्या हेतूने आला आहे आणि त्याला या घरात पाठवणारा खरा मास्टरमाइंड कोण हे बघणं रंजकदार असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि या मालिकेच्या अशाच पुढील अपडेट्सकरिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.